इतर देवीकडून आपण पाहतो दोन्हीकडे ऑन पेपर आपण जर बघितलं तर चांगले चांगले प्रो कबड्डी स्टार्स क्या बात है या ठिकाणी संपन्न करतोय ते सन्माननीय आमदार आदरणीय सुनील शिंदे साहेब यांच्या संदर्भात फर्स्ट ऑल आयुष स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या दक्षिण मध्य मुंबईचे सन्मानित खासदार विमा कर्मचारी श्रेय आपल्या सर्वांचे लाडके आलेजी देसाई साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या समोर विमा कर्मचारी सेना महासंघ सरचिटणीस स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ संघटन सचिव आणि विमा कर्मचारी सेना महासंघ सरचिटणीस सन्माननीय दिनेशजी कोभाडे साहेब सन्माननीय मंगेशजी कदम विमा कर्मचारी सेना कार्याध्यक्ष आणि न्यू ॲश्युरन्स स्पोर्ट्स क्लब सरचिटणीस सन्माननीय मंगेशजी कदम मान्यवर उपस्थित होत आहेत या सर्वांचं आपण मनपूर्वक स्वागत करीत आहोत या स्पर्धेच्या निमित्तानं शिवछत्रपती अवॉर्डी आपल्या सर्वांच्या लाडक्या चित्रा नाभर केळकर मॅडम या देखील उपस्थित होत आहेत त्याचबरोबर शिवछत्रपती अवॉर्डी पूजा यादव या देखील उपस्थित आहेत या उपस्थित सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मोठ्या वाढदिवस सेवा मंडळाच्या वतीनं आपण मनपूर्वक स्वागत करीत आहोत थँक्यू व्हेरी मच First of all, ISPL versus Jaipur Pelicans. Both teams keep your teams ready. Coach, manager, please keep your teams ready. ISPL कुठल्याही बक्षीस जर मिळवत असतात तर आज आम्हाला जिंकणं महत्वाचं आहे. क्वार्टर फायनल जिंकलं म्हणजे आपण सेमीफायनल पोहोचतो बक्षिसाला पात्र ठरतो 1 2 3 किंवा 4. Once again, again, no chop. मोठी कारकीर्द आहे खेळाडूची आपण पाहतो. प्रोकबड्डीच्या एका सेशन मधला हा टॉप लीडर होता देशातल्या सगळ्या खेळाडूंमध्ये विक्रम यांनी केला होता जवळपास 260 पॉइंट्स या खेळाडूला होते इतका महत्वाचा मोठा खेळाडू महान खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं पाहताना ही लढत एकदम काटेकी टक्कर बिग फाईट होणार यात काही शंका नाही तर ती क्रीडा स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी सज्ज मोठ्या मारुतीच्या या क्रीडांगणावरती 3 साल सुपर टायटल ऑन त्यामुळे म्हणून या स्वरूपाची असणार क्रीडारसिक पकड आवडली असेल तर टाळ्या हो जाऊ एकदा कडक क्या बात है अप्रतिम प्रयत्न या गोच्या पाय नरेंद्र कंट्रोल आहे सुनीत सांगवाल आहे दिनेश कुमार आहे अर्जुन जयस्वाल असे महत्वाचे असणारे मोरे या स्पर्धेच्या निमित्तानं आपण साऊथ सेंट्रल कडून पाहतो दुसऱ्या बाजूला आपण पाहत असताना मैदानात आपण ज्याला पाहतो जर्सी नंबर 6 अर्जुन एवॉर्डी एशियन गोल्ड मेडलिस्ट आहे वर्ल्ड कप से गोल्ड मेडलिस्ट दमन दिल्ली से प्रो कबड्डी स्टार सुरजीत नरवाल भरत भुट्टा रिकू शर्मा नितीश कुमार रोहित पवार हिमांशु आणि किरण चांदे असे असणारे खेळाडू इतर देवीकडून आपण पाहतो दोन्हीकडे ऑन पेपर आपण जर बघितलं तर चांगले चांगले प्रो कबड्डी स्टार्स क्या बात है नवीन टाकली या मॅचेस मध्ये फक्त पॉइंट्स नाही बघत आपण स्किलफुल पॉइंट बघतो टॅलेंट पूर्ण मोठ्या मार्किंगची स्पर्धा त्या प्रकारचा सुरेख प्रयत्न आहे ठिकाणी या मैदानात आपण पाहतो अप्रतिम असं स्टार्ट या स्पर्धेच्या निमित्तानं सतीश कान्हा आणि गेला विकास महत्वाचा खेळाडू सुनीत सांगवालला आपल्याला सांगितले जर्सी नंबर 10 बीपी योगाचा असणारा कॅप्टन आपण पाहतो इंडियन रेल्वेचा गोल्ड मेडलिस्ट रिप्रेझेंट करणारा हा खेळाडू सुनीत सांगवाल अप्रतिम प्रयत्न राष्ट्रीय कीर्तीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा अर्जुन एवॉर्डी एशियन गोल्ड मेडलिस्ट वर्ल्ड कप गोल्ड मेडलिस्ट काल होता मित्रांनो दमन दिल्लीचा सुरजीत नरवाल आपल्या इथे चढायसाठी खूप मोठं रत्न आहे कबड्डीच्या क्षेत्रात भारतीय कबड्डीसाठी खूप मोठं योगदान देणारं व्यक्तिमत्व आहे नरेंद्र कंटोला चांगला बिग फाईट होणार काही शंका नाही असणारी रत्न कबड्डीशी निगडीत या मुंबापुरीला आपण पाहिलेले आहेत
महाराष्ट्रासाठी दिली, देशासाठी दिली, अनेक छत्रपती पुरस्कार विजेते, अर्जुन पुरस्कार विजेते. सचिन नरवाल अभी न्यू मोबाइल लीड करणारा खेळाडू आहे. दोन वर्षाच्या त्याला परतावा आहे. सचिन नरवाल आक्रमणासाठी एक नेत्रदीपक अशी स्पर्धा, डोळ्याचा पारद फेकणारी स्पर्धा, महाराष्ट्रासह देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षर नोंद व्हावी असा अप्रतिम स्पर्धा. मुंबईकर काळा होऊन जाऊ द्या, कळा यायला अप्रतिम प्रयत्न आपण पाहतो. दोन्ही संघटनेचे 24 खेळ आहेत. मंडळाच्या मागे ठामपणे उभे असणारे ज्यांच्या संकल्पनेतून स्पर्धा पण या ठिकाणी संपन्न करतोय ते सन्माननीय आमदार आदरणीय सुनील शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून आपण स्पर्धा आयोजित करतोय. खूप मोठा सहकार्य स्पर्धेच्या निमित्तानं आमच्या सुनील शिंदे साहेबांचं आहे आणि अत्यंत नेत्रदीपक भव्य दिव्य असं आयोजन बड्या मारुतीच्या माध्यमातून आपण पाहत असताना मात्र युपी योद्धा रोहित पवार एकाकी पकड करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. या सुनील साहेबांचा ऑफेन्सिव्ह डिफेन्स दोन्ही माणसांच्या खेळाडूंच्या विचारात आपण खाली पाहिले. नेत्रदीपक असं प्रदर्शन या लोचा भारतामध्ये काही साऊथ सेंट्रल रेल्वे मोठा करिश्मा दाखवण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो चांगले असणाऱ्या या लढतींचा आपण विचार करतोय. दोन्ही संघात असणारे कोच देखील तितक्याच महत्वाचे. क्रॅश करण्याचा प्रयत्न 3 पॉइंट्स बोनस आपण या बाजूला आपण पाहतो. चांगली लढत या मॅनेजर असणारे मुरुगानंदन ज्युनियर एशियन गोल्ड मेडलिस्ट मलेशियाच्या स्पर्धेमध्ये सध्या साऊथ सेंट्रलला आपण पाहतो. कारण त्या उपांत्यफेरीच्या 2 महत्त्वाच्या लढती आणि मेगा फायनल आपण पाहणार आहोत. दमदार प्रयत्न त्या बाद आपण पाहतो. भरत हुड्डा फ्रॉम तेलुगू टायटन्स जर्सी नंबर 8 चेस नंबर 8. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर पहिल्या मोर्चानं प्रत्येक सामन्यामध्ये नेत्रदीपक प्रदर्शन केले आपण पाहिलं. अत्यंत महत्त्वाचे जे मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभे असणारे जे क्रीडारसिक येतात ते आपण गॅलरीमध्ये आपण बसूया. आपल्यासाठी असं व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. प्रेमाची विनंती आपल्या असेल. 3 बाजूला आपण गॅलरी केल्या. त्याचबरोबर व्यासपीठाच्या खाली फक्त खेळाडू चांगली स्पर्धा आपण पाहतोय. प्रयत्न दमदार पाहतोय. चांगलं टीम कॉम्बिनेशन या ठिकाणी होत असताना साऊथ सेंट्रलच्या माध्यमातून एक पॉईंट घेत आपण पाहतो. स्टार्ट आहे आपण पाहतोय. बलाढ्याच्या इंडियन नेव्ही या संघासमोर खेळताना साऊथ सेंट्रल याची वेगळी परिभाषा दाखवण्याचा प्रयत्न जो होताना स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना या संपूर्ण स्पर्धेचा टेप प्रेक्षेपण पहिल्यावरती या युट्यूब चॅनलवरती लाईव्ह पाहू शकतो. आणि या संपूर्ण स्पर्धेचे छायाचित्र स्टील फोटोग्राफी किंवा स्पोर्ट्स फोटोग्राफी आपण दिनेश काळेगावकर यांच्या फेसबुक पेजवरती आपण पाहू शकतो. मित्रांनो ही संपूर्ण स्पर्धा आपण शेअर करा. जास्तीत जास्त संपूर्ण भारतातील धुरंधर खेळाडू या ठिकाणी या सामन्यामध्ये खेळत आहेत. आजचा हा 14 दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस. पहिला क्वार्टर फायनल सामना उपांत्य सामन्याला सुरुवात झाली आहे. जो जिंकणार तो उद्या थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश करणार. 8 आणि 15 15
कंटोला अखिल बाळासाहेब आपण पाहत असताना नवीन असणारा हा युवा खेळाडू शिखर अधिक भोग्य असतं ते जर करायचं असेल तर त्या प्रकारचा पोलीस करून खेळ तुम्हाला करावा लागेल कारण प्रत्येक पाऊल वर टाकलं की हे जवळ येतं चढाईतला घामच यशस्वी उंची ठरवतो आणि आपल्याला जर पुढच्या फेरीत जायचं आहे उपांत्य फेरीत आपलं नशीब वाजवायचं आहे आणि आपल्याला संघाला पुढं घ्यायचं आहे तर ते सगळं करावं लागेल दुसऱ्या बाजूला साऊथ सेंट्रल यशात असताना अनेक ठेवलेला आपण पाहतो आयोजकांसाठी आम्हाला ज्यांच्या संकल्पनेतून स्पर्धा आपण आयोजित करतोय ते सन्माननीय आमदार आपल्या सर्वांचे लाडके सुनील शिंदे साहेब यांच्या ठिकाणी आगमन होणार आहे एक भव्य दिव्य असं आयोजन ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत लागेल इतकं सुंदर आयोजन पंड्या मारुती सेवा मंडळाच्या माध्यमातून वंदनीय शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्याचबरोबर मंडळाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आयोजित केलेली निमंत्रितांची अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा 2026 एकदम परफेक्ट आयोजन गेले 6 महिने स्पर्धेच्या आयोजनासाठी खूप मोठी मेहनत पकड दमदार पद्धतीने होताना या ठिकाणी आपण पाहतो पकड जर मजबूत असेल तर घसरण्याची भीती राहत नाही आणि यश टिकवायचं असेल तर पकड सैल होऊन देऊ नका हे दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला तो इंडियन नेव्हीच्या माध्यमातून एक चांगलं कॉम्बिनेशन आपण पाहतोय आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय आमदार आणि ज्यांच्या संकल्पनेतून स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे ते सन्माननीय सुनीलजी शिंदे साहेब यांचं आगमन होतं जरा काय होतं सुनीलजींसाठी आदरणीय सन्माननीय सुनील भाऊ शिंदे या मंडळाच्या आदर्शस्तंभ आणि जेव्हा आम्ही त्यांच्याकडे जातो आणि तेव्हा न्याय हा शब्द आम्ही कधीच ऐकलेला नाहीये आम्हाला सर्वांचे लाडके आमदार सुनील शिंदे साहेब नुकतंच या स्पर्धेत आगमन झालं मंडळाच्या वतीने म्हणजे तुमच्या स्पर्धेत आहे तुमचा मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय कम्पॅक्ट करण्यासाठी सज्ज आहे काय घेण्याचा प्रयत्न सर्व होता या ठिकाणी नितेश आपला चांगला कॉन्फिडन्स घेण्याचा आणि आपल्या चमूमध्ये परतवण्याचा त्या मोठ्या पदसाठी सन्माननीय सुनील भाऊ शिंदे यांच्या संकल्पनेतील स्पर्धेच्या पहिल्या दिवशी आपण जर पाहिलं तर जवळपास ऑनलाईन 89,000 प्रेक्षक जोडले होते दुसऱ्या दिवशी 94,000 प्रेक्षक जोडले गेले त्याचबरोबर तिसऱ्या दिवशी आपण जर बघितलं तर 95,000 प्रेक्षक जोडले गेले आणि आजचा असणारा आकडा हा लाखाच्या पुढे जातोय भारतासह देशातल्या असणाऱ्या क्रीडा रसिकांचे आभार मानावे तितके थोडे आहेत पण त्या मारुती सेवा मंडळाच्या वतीने एक मोठी स्पर्धा भारतातली सगळ्यात मोठी स्पर्धा यशस्वी आयोजन आदरणीय सुनील भाऊ शिंदे यांच्या संकल्पनेतून प्रमुख आयोजन पंड्या मारुती सेवा पंड्या मारुतीचे असणारे असंख्य कार्यकर्ते या स्पर्धेच्या आयोजनासाठी झटतात आणि त्याचं देखणं स्वरूप आपण पाहतो प्रयत्न प्रेक्षकांनो गुण जेवढे मिळेल तेवढे टाळ्या वाजवा बोनस प्रतिमध्ये 4 फक्त 4 टाळ्यांची अपेक्षा आहे धन्यवाद तुम्ही मागे वाजवल्याबद्दल मुलाचा असणारा हा पाहतोय परत होता दाखवत नाही सकाळपासून विसर्ज असताना लढवण्याचा प्रयत्न केला आपण पाहतो अतिशय स्वरूपात महाराष्ट्र दिन आपल्या सर्वांना अभिमानाचा असणारा आजचा दिवस 105 हुतात्मे या महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपलं बलिदान दिलं त्यांचं स्मरण करणारा आजचा असणारा दिवस अर्थात महाराष्ट्र दिन
स्ट्रॅटेजी असेल, डावपेच काय असणार हा देखील येणारा काळ ठरवणार आहे. त्या स्पर्धेच्या निमित्तानं समजामध्ये पूर्वार्धामध्ये आपण जर पाहिलं तर साऊथ सेंट्रल रेल्वेनं कमाल केली. 2 तारखेला आपण जर बघितलं तर कमाल करण्याचा प्रयत्न इंडियन नेव्हीचा जरूर आहे. आपण अद्यापर्यंत आपण जर बघितलं तर एक चांगलं सांघिक यश जे आपण म्हणतो ते साऊथ सेंट्रल रेल्वेसाठी जरूर आहे. नरेंद्र कंटोला क्रीडारसिकांच्या माहितीसाठी खूप मोठा खेळाडू आहे. ज्युनियर वर्ल्ड कप बहरीन मध्ये झाली 2025 ला आणि त्यातला असताना वर्ल्ड कप विजेत्याचा संघातला असणारा हा गोल्ड मेडलिस्ट आहे. इंडियन रेल्वे कडून यावर्षी एक खेळाडू आपण पाहिलं. त्या स्पर्धेत आपण जर बघितलं तर अशी मोठे खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला वर्चस्व सिद्ध केला. त्याला आपण स्पर्धेच्या निमित्तानं जरूर पाहिलं. पटमावतीची मानाची प्रतिष्ठेची अत्यंत देखण्या सृजनाची नेतृत्वाची स्पर्धा प्रयत्न दमदार चांगली चपळाई तर जरूर दाखवता ज्या पकडीमध्ये आपण पाहिलं. अप्रतिम असा स्टान्स आहे. हाताची पकड आणि मनाची जिद्द दोन्ही भक्कम असली तर विजय निश्चित असतो असं म्हटलं जातं. दाखवण्याचा प्रयत्न इथं साऊथ सेंट्रल रेल्वेच्या माध्यमातून होताना आपण पाहतोय. नेत्रदीपकाचा प्रयत्न आहे. सुनीलजी शिंदे साहेब यांच्या उपस्थित निवडणूक संपन्न होताना आणि व्यासपीठावरती अनेक दिग्गज त्यामध्ये शिवछत्रपती अवॉर्डी पुढच्या नवीन क्रीडामंडळ दादरकडून ज्याला आपण पाहिलं 1970-71 ला असताना ज्याला शिवछत्रपती पुरस्कार मिळाला त्या चित्रा नावावर केळकर मॅडम आहेत. त्याचबरोबर शिवशक्ती महिला संघाच्या आणि 2024-25 असणारा शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या पूजा यादव या ठिकाणी उपस्थित. खूप खूप स्वागत आहे.